मातोश्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण जनाबाई अनंत इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण म्हणजेच वर्षश्राद्ध निमित्त श्री रामकथा व कीर्तन महोत्सव गुरुवर्य हरिभक्तीपरायण अनंत महाराज इंगळे बापू यांच्या मार्गदर्शनानं श्रीराम कथा कथाकार हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळा व कीर्तन महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यातला तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाच्या कथेला आपण प्रारंभ करत आहोत। श्रीराम कथेचं चिंतन करत असताना देवाच्या 24 अवतारातील एक महत्वाचा मर्यादेनं ओतप्रोत असलेला अवतार म्हणजे राम अवतार आहे। देवानी राम अवतार का घेतला, देवाला राम अवतारामध्ये काय करायचं होतं हे अवताराला येण्या अगोदर निश्चित झालेलं होतं। देवानी रावणाबरोबर युद्ध करत असताना वानरांनाच बरोबर का घेतलं? खर तर दशरथ राजाचा मुलगा म्हणून श्रीराम हे सर्वांच्या पर्यंत पोहोचलेले असताना शिवाय जनक राजाचे जावई या भूमिकेतले प्रभू रामचंद्र असताना सुद्धा त्यांनी रावणाबरोबर युद्ध करत असताना वानरांचीच मदत का घेतली याच्यासाठी रामचरितमानस या ग्रंथामध्ये बालकांडात नारद महर्षींनी दिलेल्या शापाचं चिंतन पाहायला मिळतं। नारद महर्षी एका वेळेला स्वर्गामध्ये गेले। देवांबरोबर त्यांचा संवाद चालू झाला आणि इंद्रदेवानी कामदेवाला सांगितलं की तुम्ही नारद महर्षींवर प्रयोग करा। नारद महर्षी हे अखंड भजन करणारे महान भगवत भक्त आहे आणि म्हणूनच त्यांना नारद ही संज्ञा प्राप्त झालेली आहे। ज्यांचं भजन कधी खंडित होत नाही त्यांना नारद म्हणतात। नारदांना भजनाच्या भूमिकेतूनही पाहिलं जातं आणि नारद महर्षींना कीर्तनाच्या माध्यमातूनही स्वीकारलं जातं। कीर्तनकार ज्या गादीवर उभा राहतात त्या गादीला आपल्याकडे वारकरी परंपरेमध्ये नारदाची गादी असं संबोधलं गेलं आणि म्हणून कीर्तन सांगणारा वक्ता कोण आहे हे न पाहता ते नारदाच्या गादीवरून बोलतायत आणि म्हणून आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे। या भूमिकेतून कीर्तनकारांच्या पाया पडलं जातं। कीर्तनकारांचा आदर असेल ही त्या गादीमुळे स्वीकारली गेली आणि सांभाळली गेली, कारण कीर्तनकार ज्या गादीवर उभा राहून बोलतात ती नारदांची गादी असं त्याच्याकडे पाहिलं गेलं। कीर्तनाच्या गादीला जसं पाहिलं जातं तसं भजनाकडे पाहताना सुद्धा नारदांच्या दृष्टीतून पाहिलं जातं। अखंड भजन, भजनाच्या बाबतीमध्ये अखंडता ही फक्त नारदांच्याकडेच पाहायला मिळते। नारदांचं अखंड भजन चालतं। आपलं आठवड्यातून एकदा अखंड भजन असतं। काही काही मंडळी आम्हाला भेटून सांगतात, महाराज आम्ही कधी भजन चुकवत नाही, दर गुरुवारी भजन करतो, कधीच भजनाला खंड नाही, पण आमचं भजन फक्त गुरुवारी आहे। म्हणजे आठवड्यातला एकच वार भजन असतं आणि बाकीच्या वाराला भजन करतो या पद्धतीचा प्रचार असतो। याच्या पुढे जाऊन काही काही मंडळी एकादशीला भजन करतात, 15 दिवसातून एकदा, तरी ते म्हणतात आम्हाला भजन खूप आवडतं, भजन खूप आवडतं, कधी भजन आम्ही चुकवत नाही, एकही एकादशी चुकवलेली नाही, 15 दिवसातून एकदा भजन असतं।
आठवड्यातून एकदा असतं तरी ती व्यक्ती भाग्यवान आहे, कारण भजनाच्या रेषेत आहे, भजन करणाऱ्या चौकटीत आहे, मार्गावर आहे, म्हणून ती व्यक्ती भाग्यवान आहे. पण जो अखंड भजन करतो त्यांना नारद म्हटलं जात. या नारदांवर प्रयोग करावा म्हणून कामदेवांना इंद्रदेवानी सूचना केली. इंद्रदेव नेहमी परीक्षा पाहतात. इंद्रदेव परीक्षा पाहतात ते भक्तीसाठी पाहत नाही. इंद्रदेवाला वाटतं यानं जर भक्ती जास्त केली तर माझं पद जाईल, त्यानं माझी खुर्ची मागितली तर काय करावं. खुर्ची सांभाळण्यासाठी काही काही जण तहान लागली तरी खुर्ची सोडत नाही. पाणी प्यायला गेलो खुर्चीवर दुसरं कोणी बसलं तर काय करा. आणि म्हणून खुर्चीचा सांभाळ हा इंद्रदेव सुद्धा करतो. इंद्रदेवाला सुद्धा वाटतं की माझी खुर्ची जाऊ नये, माझं पद जाऊ नये, आणि म्हणून नारद महर्षी माझं पद घेतील, माझी खुर्ची घेतील, म्हणून त्यांच्या बरोबर असणारा कामदेव, त्या कामदेवाला सांगितलं की तुम्ही नारदांची परीक्षा घ्या, नारदांवर प्रयोग करा. कामदेवाने आज्ञा स्वीकारली. सर्व देवांचा राजा म्हणून इंद्राकडे पाहिलं जातं. राजाची आज्ञा म्हटल्यानंतर कामदेवाने आपला प्रयोग सुरू केला. काम हा शरीरामध्ये प्रवेश करत असताना पहिल्यांदा डोळ्याचा वापर करतो. आपल्या प्रत्येकाला 14 इंद्रिय आहेत, पण या 14 इंद्रियामध्ये काम हा डोळ्यातून प्रवेश करतो, आणि जर डोळ्यातून नाही करता आलं तर मग इतर इंद्रियाचा तो आधार घेतो. नारद महर्षींना हे माहित होतं, आणि म्हणून नारद महर्षी सतत भगवत चिंतन करत होते, आणि त्या चिंतनामध्ये रममान असलेले नारद महर्षी, त्यांच्यावर कामदेवाचा प्रभाव झाला नाही. नारद महर्षींना वाटलं की कामदेवाने आपल्यावर प्रयोग केला, पण आपल्याला काहीच झालं नाही. अहंकार आला. आपण कामाला जिंकलं, कामाला जिंकता आलं पाहिजे, क्रोधाला जिंकता आलं पाहिजे, लोभाला जिंकता आलं पाहिजे. अवघड आहे, कठीण आहे, हे नक्की आहे. एकूण 6 विकार शास्त्राने सांगितलेले: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार. 6 विकाराचा प्रमुख म्हणजे अहंकार. या सर्वांना आपल्याला जिंकता आलं पाहिजे. एक जन्म जरी एका विकारासाठी गेला तरी त्या जन्माचं सार्थक आहे, पण जिंकणं खूप कठीण आहे. आपल्याला क्रोध आवडतो का? आपण सहज म्हणतो. राग आला म्हणून बोलून गेलो, काय करावं. राग आला, रागच आवरत नाही बघा. राग आवरता आला पाहिजे. रागाला आल्यानंतर जो मनुष्य विचारानं बोलतो, समजावं त्याची सेवा फळाला यायला लागली. इतर वेळेला विचारानं बोलू आपण. दुसऱ्याची भांडणं सोडवायला ज्या वेळेला जातो आपण, त्यावेळेला तत्वज्ञान सांगत असतो आपण. भांडण करू नये. भांडण करून कोणाचं चांगलं झालेलं दुसऱ्याच्या भांडणात, आणि आपलं सुरू झाल्यानंतर तेच करतो आपण. ज्या वेळेला क्रोध निर्माण होतो त्या वेळेला ज्याचा विवेक जागा आहे, क्रोध निर्माण झाल्यानंतर ज्याचा विचार, ज्याचा विवेक जागा आहे, समजावं त्यांची सेवा फळाला यायला लागली. पण नारद महर्षींनी काम जिंकला, पण मी काम जिंकला या अहंभावामध्ये राहू लागले. इंद्रदेवाच्या लक्षात आलं आपल्याला यांना
बंधनात घ्यायला चांगली संधी आहे. आणि म्हणून सेवा करणाऱ्यांनी सुद्धा आपण सेवा केली या शब्दात सुद्धा येऊ नये. पण आपल्याला वाटतं आमच्या सेवेची दखलच कोण घेतली नाही हो. जगातलं कोणी घेऊ न घेऊ देव नक्की घेत असतो. आपल्या सेवेची दखल देव 100 नव्हे 101% घेत असतो दखल. पण आपल्याला वाटतं देवाने घेऊ दे न घेऊ दे जगाने घेतली पाहिजे. आणि नेमकं या विचाराला इंद्रदेवाने स्वीकारलं आणि नारद महर्षींच्या सत्काराचं आयोजन केलं. सत्कार कशासाठी? काम जिंकला. सत्कार कशासाठी? नारद महर्षींनी काम जिंकला. आता काम जिंकला याच्यासाठी सत्कार असेल तर काम जिंकला का काम जिंकल्याचा आविर्भाव आला? आविर्भाव आहे, काम जिंकला नाही. मी काम जिंकला या अभिमानात नारद महर्षी वावरू लागले. आता स्वर्गात सत्काराचं आयोजन म्हटल्यानंतर तिथल्या कार्यक्रमाचं वर्णन काय करावं? आपल्याकडे इहलोकात जर सत्कार झाला तर खूप बरं वाटतं. आपण इथं या कार्यक्रमाच्या निमित्तानं 7 दिवसात किमान 200च्या पुढे सत्कार करायचं नियोजन केलंय. आता तुम्ही म्हणाल हे कधी कसं करणार आहे? शेवट दिवसापर्यंत करायचंय. तुम्ही पाहाल कसं करणार आहोत आपण. कारण हे सगळं ईश्वर इच्छेने घडतं आणि ईश्वर करून घेतो. आपल्याला त्या पद्धतीनं नियोजन करायचंय. चला, माझं चिंतन चालू आहे. स्वर्गामध्ये नारद महर्षींचा सत्कार झाला. नारद महर्षींनी सत्कारात घातलेला हारच काढला नाही. जो कोणी विचारेल हार कुठे कुठे सत्कार झाला? स्वर्गामध्ये सत्कार, स्वर्गामध्ये सत्कार झाला. आपल्या गळ्यात शाल बघितली की कोणीतरी विचारतं कार्यक्रमाला गेलतात काय? हो, कार्यक्रमाला. सत्कार झाला? हो, सत्कार झाला. नारद महर्षींनी गळ्यातला हारच काढला नाही. सत्य लोकाला गेले. ब्रह्मदेवाने विचारलं गळ्यात हार आहे? हा म्हटले स्वर्गात सत्कार झाला. कशा निमित्ताने झाला? काम जिंकला. ब्रह्मदेवाने त्यांचा गौरव केला, स्तुती केली. तिथून ते कैलासाला आले. आपलं असंच होतं, तीर्थयात्रा करून आलो आपण की 8 दिवस हेच काम असतं. काशीला गेलो होतो, काशीला गेलो होतो. आपण काशीला गेलो हे जगाला कळण्यासाठी काही काही जण कपात चहा प्यायचंच बंद करतात. त्यांना जर विचारलं तुम्ही कपात चहा पित नाही, काशीला गेलो म्हणून चहा पिणं कपात बंद केलं. कपाचा काशीचा काही संबंध नाही. त्यात पुन्हा जी मंडळी काशीला जाऊन येतात ते श्राद्धाचं खात नाहीत, गोडाचं खात नाहीत. असा काही त्याचा संबंध नाही बरं का. काशीचा आणि श्राद्धाचा काही संबंध नाही. त्यात पुन्हा आपण इथं 4 तारखेला जे श्राद्धाचं जेवण आहे इथं वेगळं आहे आणि श्राद्धाचं घरचं जेवण वेगळं आहे. घरी खांदेकरी सुहाशीन वगैरे घरचं श्राद्धाचं मूळ जे जेवण आहे, जे घास घेऊन स्मशानभूमीला जातात ते जेवण वेगळं आहे. आणि इथं केलं जाणार आहे ते आचारी लावून वेगळा स्वयंपाक केला जाणार आहे. मला हे सहज लक्षात आलं म्हणून मी सांगून टाकलं. नंतर माझ्या लक्षात येईल न येईल. सगळ्यांनी जेवावं हाच या मागचा हेतू आहे, दुसरं काही नाही. कारण इथलं जेवण वेगळं करतोय आपण आणि त्यामुळे इथल्या जेवणाला काही अडचण नाही. चला, आपला विचार चालू आहे की नारद महर्षी सत्य लोकाला आले. ब्रह्मदेवानी विचारलं. ब्रह्मदेवानी सुद्धा गौरव सुरू केला. नारद महर्षी तिथून कैलासाला आले. कैलासाला आल्याबरोबर महादेवानी पाहिलं. महादेवानी विचारलं गळ्यात हार आहे? सत्कार झाला. स्वर्गामध्ये सत्कार केला.
स्वर्गाचा राजा इंद्रदेव. या इंद्रदेवानी देवाच्या दरबारामध्ये सत्काराचं आयोजन केलं. महादेवाने विचारलं, किम निमित्त सत्कार? काय कारण आहे सत्काराचं? काम जिंकला. महादेवाच्या लक्षात आलं, काम जिंकलाय का कामात हरले? महादेवाच्या लक्षात आलं, पण शेवटी ते महादेव आहेत, महादेव, देवादिदेव. त्यांनी सांगितलं, नारद महर्षी, तुम्ही खरे त्या अधिकाराचे आहात, तुम्ही त्या योग्यतेचे आहात, म्हणून तुम्ही काम जिंकला. पण एक करा, वैकुंठाला जाऊन भगवान विष्णूंना हे सांगू नका. पण नेमकं आपलं उलट असतं. ज्याला सांगू नका म्हणतो तिथं तुम्ही कुणाला सांगू नका बरं का म्हणायचं, सांगायचं. उलट असतं आपलं. नारद महर्षींना वाटलं, महादेवाला वाटायला लागलं की माझी ही कीर्ती विष्णू भगवंताला कळू नये, त्यांना कळू नये म्हणून सांगू नका म्हणायला लागलेत. त्याचा अर्थच उलटा घेतला. अहंकाराचा स्वभावच असा, म्हणून आपल्याला सुद्धा अहंकार सरळ कधी चालू देत नाही, वाकडाच विचार करायला लावतो. अहंकाराचा स्वभावच असा, तो सरळ कधी चालतच नाही. आणि म्हणून नारद महर्षी वैकुंठाला आले. आणि वैकुंठाला आल्यानंतर भगवान विष्णूंनी विचारलं, गळ्यात हार आहे? हा म्हटले, सत्कार झाला. कशा निमित्त सत्कार झाला? काम जिंकला. भगवंताच्या लक्षात आलं की नारद महर्षींचा, नारद चुकला चाळा भजनाचा. भजनात नारद महर्षींनी सुद्धा ताल चुकला. मग आपण चुकला तरी चालतं, काही काळजी करू नका. आपण चुकला तरी चालता. हो, माया गप्प बसू देत नाही. कधी कुणाचा स्वर चुकवते, कधी ताल चुकवते, कधी शब्दच गडप करते, अभंग चुकवते. मायाच अशी लीला लागवी. ही माया सहजासहजी भजन करू देत नाही. यातून पण जो भजन करतो तो भाग्यवान असतो, तो खरा भाग्यवान आहे. आणि म्हणून देवाच्या लक्षात आलं की नारद महर्षीने कामदेवावर विजय मिळवला, पण त्याचा अहम तयार झाला. लक्षात आलं आणि योगमायेला आज्ञा केली. नारद महर्षी तिथून मोठ्या आविर्भावात निघाले. मी काम जिंकला, मी काम जिंकला. जात असताना मायेच्या माध्यमातून देवानी एक सुंदर असं नगर तयार केलं. आता देवाच्या योगमायेनं केलेलं नगर कसं असेल? नारद महर्षी त्या नगराला पाहूनच मोहित झाले. हे नगर असं कसं काय, इथं कसं काय आलं? मी आतापर्यंत कधीच असं नगर पाहिलं नाही. हे नगर कुठून आलं? इथला राजा कोण आहे पाहावं म्हणून राजेसाहेबाकडे आले. राजेसाहेबांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांचा सन्मान केला. त्या राजाला एक मुलगी होती आणि त्या मुलीचा हात दाखवला आणि नारद महर्षींना सांगितलं की हस्तरेषेवरून तुम्हाला भविष्य कळतं का? हा म्हटले, मला सगळं कळतं. नारद महर्षींनी हस्तरेषा पाहायला सुरुवात केली. हस्तरेषा पाहत असताना त्यातला भाव नारद महर्षींनी वेगळाच घेतला. या मुलीबरोबर जो लग्न करेल तो या विश्वाचा मालक असेल. या मुलीबरोबर जो ज्याचं लग्न होईल तो विश्वाचा स्वामी होईल. नारद महर्षींनी त्या पद्धतीचा विचार स्वतःही स्वीकारला. पण विश्वाच्या स्वामी बरोबर हिचं लग्न होईल हा तिचा हस्तरेषेवरून विचार सांगायला हवा होता. पण वाक्यामध्ये शब्दात पुढं मागं झालं आणि अर्थ बदलला. नारद महर्षींना वाटलं हिच्या बरोबर जो लग्न करेल तो विश्वाचा स्वामी होणार, मालक होणार, मग आपणच लग्न करू.
मी काम जिंकला या आविर्भावातल्या नारद महर्षींना देवाच्या मायेनं लग्न करण्यापर्यंत आणून ठेवलं. माया अशी लीला लागवीये, मायेचा प्रभाव इतका मोठा आहे आणि जो भक्ती करतो त्याच्या पाठीमागे 100% ती लागते. कारण त्याच्या भक्तीचा, त्याच्या वचनाचा, त्याच्या सेवेचा ती विचार करते आणि त्याची परीक्षा घेते. नारद महर्षीने हस्तरेषा पाहिली. प्रत्येकाची हस्तरेषा असते, त्याच्यावरून भविष्य कळतं. मी नेहमी सांगतो, हस्तरेषेवर आयुष्य रेषा असते. आता लगे बघण्याचा प्रयत्न करू नका कुणी. हस्तरेषेवरून आयुष्य कळतं, हस्तरेषेवरून धन कळतं. धनरेषा, आयुष्य रेषा आहे, पण या रेषा बदलण्याचं सामर्थ्य एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे भजनात टाळी वाजवल्याने. जर आपण भजनात टाळी वाजवली तर हस्तरेषेमध्ये बदल होतो आणि आयुष्य रेषा जाड होते, असं चिंतन मांडलं जातं. काही जण म्हणतील आहे त्या आयुष्याचा कंटाळा आला, जाड कुणाला करायची, पातळ करायची आम्हाला. अहो, मानव देह जेवढा जाड होईल तेवढा भाग्यवान आहे, कारण इतर देहामध्ये वजन मिळत नाही. बघा, तुम्ही कथा ऐकायला इतर देह येतात का? जनावर, पशु, पक्षी, कीटक कधी कथा ऐकायला येतील का? येणार नाहीत का? त्यांना तो अधिकार नाही. कथेचा, सेवेचा, भक्तीचा अधिकार हा फक्त मनुष्य देहामध्ये आहे. आणि म्हणून मनुष्य देहातल्या जीवाने आयुष्य वाढवलं पाहिजे. काही जण म्हणतील आयुष्य ईश्वराच्या हातात आहे का आपल्या हातात आहे? भजन जो करेल त्याचा भजनातला जेवढा कालावधी तेवढं आयुष्य वाढतं. आता त्याचं गणित पण सांगता येतं, पण वेळ खूप झालेली आहे आणि म्हणून मी आता त्यात जास्त वेळ खर्च करणार नाही. पण भजनातली वेळ वाढवून मिळते एवढं नक्की आहे. आता ती कशी मिळते, आपली रेषा कशी वाढते, हा पुन्हा वेगळा विचार आहे. मग तुम्ही कुठं भजन करावं, कसं भजन करावं, याचंही चिंतन आपल्याला पाहता येतं. नारद महर्षींना खूप आनंद झाला. नारद महर्षी वैकुंठामध्ये आले आणि नारद महर्षींनी भगवान विष्णूंच्या समोर घडलेली हकीकत सांगितली. भगवंताला म्हणू लागले, देवा मला हरी जैसा बनाव, मुझे हरी जैसा बनना है. नारद महर्षी भगवान विष्णूंना म्हणायला लागले, मला सुंदर बनवा म्हटलं असतं नारदांनी तर देवानी सुंदर बनवलं असतं, पण हरी जैसा बनाव. हरी हे वानराला, माकडाला सुद्धा हरी म्हणतात. आणि म्हणून भगवान विष्णूंनी त्यांना माकडासारखं तोंड दिलं. त्या नगरामध्ये नारद महर्षी उड्या मारत आनंदात, तिथं स्वयंवर, तिथं जी मुलगी होती तिच्या गळ्यामध्ये, तिच्या हातामध्ये हार दिलेला होता. अनेक राजकुमार आले होते. नारद महर्षी ज्या रांगेला बसले त्या रांगेला ती राजकुमारीच आली नाही. नारदांना वाटलं तिनं माझ्याकडे बघितलं नसेल म्हणून नारद महर्षी ती रांग सोडून पलीकडच्या रांगेला जाऊन बसले. नारद महर्षींना वाटायला लागलं तिचं लक्ष माझ्याकडे जाऊन माझ्याच गळ्यात हार घालावा, कारण मला या राजाचा, या नगराचा राजा व्हायचंय, राजकुमारी बरोबर विवाह करायचा आहे. आणि म्हणून नारद महर्षी पलीकडच्या रांगेला गेले. राजकुमारी तिथपर्यंत आली, तशीच पलीकडे गेली. नारद महर्षींच्या गळ्यात हारच घातला नाही. भगवान विष्णूने सुंदर असं रूप धारण केलं, तिथं आले.
त्या राजकुमारीने भगवान विष्णूंच्या गळ्यात हार घातला. देवाने तिला घेऊन निघून गेले. नारदांच्या लक्षात आलं. नारदांना इतर जण सांगू लागले की तुम्ही इथं कसे काय? म्हटले मी कसा काय? मी पण या ठिकाणी विवाह करण्याच्या अपेक्षेने आलोय. चेहरा बघितला का आरशात? जसं आपण काही काही जणांना म्हणतो जरा चेहरा बघून या, तस नारद महर्षींना काही काही जण म्हणायला लागले चेहरा बघितला का? देवाला आशीर्वाद मागून आलोय. माझ्यासारखा चेहरा या त्रिभुवनात कुणाकडं नाही. ते म्हणू लागले खरंच त्रिभुवनात कुणाकडं नाही. त्यांना आरशासमोर उभं केलं आणि लक्षात आलं की मला देवाने फसवलं. आणि म्हणून नारद महर्षींनी देवाला शाप दिला की तुम्ही मला माकड केलं, वानर केलं. तुम्हाला मला इथं राजकुमारी मिळेल म्हणून ती मिळू दिली नाही. मला तिचा वियोग तुम्ही घडवला. मलाही तुमच्या प्रिय व्यक्तीचा, पत्नीचा वियोग सहन करावा लागेल आणि तिच्या शोधासाठी माकडांचीच मदत घ्यावी लागेल. नारद महर्षींनी दिलेला हा शाप आहे. बालकांडामध्ये पहिल्या कांडात रामचरितमानस या ग्रंथामध्ये हे चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या भूमिकेतून देवाने रावणाबरोबर युद्ध करत असताना माकडांचं, वानरांचं सहकार्य घेतलं. युद्धकांडाच्या प्रसंगामध्ये त्याचा विचार आपल्याला पाहायचा आहे. आपण प्रभू रामचंद्रांच्या जन्मापर्यंत अयोध्येतल्या प्रसंगापर्यंत येऊन थांबलो होतो. दशरथ राजा हा महान महात्मा, विचारी महात्मा, विवेकी महात्मा. दशरथ राजाला 3 पत्नी, कौसल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता. अहो दशरथ राजा हा विचारी राजा असताना सुद्धा 3 लग्न करावी असं त्यांना का वाटलं? दशरथ राजाला 3 लग्न करावेत असा विचार त्यांच्या मनामध्ये का निर्माण झाला? कारण दशरथ या शब्दाचं स्पष्टीकरण आपण काल पाहिलंय. जो 10वर रथ आहे त्याला दशरथ म्हणतात. 10 इंद्रियावर जो आरूढ आहे त्याला दशरथ म्हणतात. ज्यांचा रथ हा 10 दिशेला जातो त्याला दशरथ म्हणतात. एकूण 10 दिशा आहे. 4 मुख्य, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, 4 उपदिशा आहे. या मुख्यच्या मध्ये जे दिशा आहेत त्याला उपदिशा म्हणतो आपण. पूर्व आणि उत्तर, ईशान्य, पूर्व आणि दक्षिण, आग्नेय. या उपदिशा 4 आहे. 4 मुख्य, 4 उप, 8. ऊर्ध्व आणि अध हे 2, अशा 10 दिशा आहेत. या 10 दिशेला ज्याचा रथ जातो, परवानगीची ज्यांना गरज नाही त्याला दशरथ म्हणतात. हा दशरथ राजा इंद्रियावर विजय मिळवणारा, पण 3 लग्न, 3 विवाह का केले? चरित्र असं सांगितलं जातं की रावणाने स्वर्गातील देवांना बंदीखान्यामध्ये ठेवलं होतं, कारागृहामध्ये ठेवलं. बघा रावणाचं सामर्थ्य किती आहे. देवांना कारागृहात ठेवण्याचं सामर्थ्य रावणाकडे आहे. या देवातला एक देव जरी रागाला आला तर पृथ्वी इकडची तिकडं करू शकतो. पाऊस मध्येच चालू झाला. आता उन्हाळ्यात गारपीट सुरू झाली, पाऊस चालू झाला, अवकाळी चालू झाला. हे सगळं नियोजन कुठून आहे? स्वर्गातून आहे. हे सगळं नियोजन स्वर्गातून आहे. या सगळ्या देवांना बंदीखान्यात कोण ठेवलं? रावणाने ठेवलं. पण या रावणाबरोबर
यातले काही देव चर्चा करू लागले. तू कितीही स्वतःला सामर्थ्यवान समज, परंतु तुझा वध करणारा श्रीराम अयोध्येमध्ये जन्माला येणार आहे. जन्माला येण्या अगोदर चर्चा. रावण म्हणू लागला, अयोध्येचा राजा कोण आहे? दशरथ. त्याचं लग्नच होऊ देत नाही. लग्न झालं तरच राम जन्माला येईल, आणि राम जन्माला तरच माझा वध, माझा मृत्यू. मी लग्नच होऊ देत नाही. दशरथ राजाच्या विवाहाचा विषय सुरू झाला. कैकेयी नावाचा देश होता, आणि त्या कैकेयी देशाचा राजा, त्यांची मुलगी कैकेयी. आपल्याकडे कैकेयी हे नाव कोणाचं ठेवलं जात नाही, उलट भांडणात शिवी देताना मात्र वापरतात. आता कैकेयी कुणाला म्हणतात याचं स्पष्टीकरण द्यायची काही गरज का आहे? गरज नाही. कैकेयी कुणाला म्हणावं, पण कैकेयी ही कैकेयी देशाच्या राजाची मुलगी कैकेयी. तिच्याकडून दशरथ राजाकडे प्रस्ताव आला. आपल्याकडे जसं पत्रिका बघतात आणि मग ठरवतात लग्न करायचं का नाही. पत्रिका बघून लग्न ठरलं आणि घरात भांडणच झालं नाही, असं घडतं का? पत्रिका बघितलेली असते, ज्यांनी बघितलं त्यांनी सांगितलं 36 गुण जुळतात, पण ती 36 कधी उलटी झालीच कळत नाही घरात. 36 गुण 63 झाले. ज्यांच्याकडे पत्रिका बघितली पुन्हा 2 महिन्यांनी त्यांच्याकडेच जायचं. तुम्हीच सांगितलं होतं 36 गुण जुळतात, मग आता हे 63 कसे झाले? तो सांगेल 36च्या पुढं 63 किती आहे तेवढी फी ठेवा. मग ती कसे झाले सांगतो, त्यातला विनोद बाजूला काढा. आपण जशी पत्रिका बघतो तशी दशरथ राजाकडे सुद्धा पत्रिका बघितली, आणि त्यांनी सांगितलं की कैकेयीमुळं राजा तुला कलंक लागेल, तू हिच्या बरोबर लग्न करू नको. राजाने मान्य केलं, पण गावात चर्चा पसरली होती, राज्यात चर्चा पसरली होती, आणि त्यामुळं त्या राज्यातल्या प्रत्येकाला दशरथ राजाविषयी द्वेष निर्माण झाला. आमच्या गावातल्या मुलीचा प्रस्ताव मान्य केला नाही, नकार दिला. आपल्याकडे सुद्धा घडतं, आपल्या घरातला प्रस्ताव होता पण नको म्हणून निरोप आला. हो, आपल्याकडे मुलगी किती सुंदर आहे, मुलगी किती शिकलेली आहे, मुलगी किती सुशील आहे, आपण चर्चा करतो या सगळ्या गोष्टीची, तरी सुद्धा मुलाकडून वर पक्षाकडून नकार का आला? आणि म्हणून गावातला प्रत्येक जण दशरथ राजाच्या विरोधात बोलू लागला. नंतर दशरथ राजाला विवाहाचा दुसरा प्रस्ताव आला, तो म्हणजे कौसल्या मातेचा. कौसल्या मातेसाठी बोलणी झाली, विवाह निश्चित झाला. विवाह करण्यासाठी अयोध्येवरून ही सगळी मंडळी लग्न मंडपाकडे गेली. रावणाला कळलं दशरथ राजाचं लग्न व्हायला लागलं. त्यांनी त्यांच्या एका मायावी असुराला पाठवलं आणि कौसल्येला एका पेटीमध्ये घालून ती पेटी समुद्रात टाकून दिली. कौसल्याच्या घरामध्ये चर्चा चालू झाली की आता हे जर सांगितलं तर आपलं नाव
जाणार. मुलीच्या घरच्यांना ही काळजी खूप असते. आता मुलींना याची कसलीच काळजी नसते. आई वडिलांचं नाव जातं, आपल्या वागण्यामुळे आई वडिलांची बदनामी होते, याच्याकडं मुलींचं एकाही मुलीचं लक्ष नाही. आणि म्हणून मुली कसाही विचार करायला लागल्या आणि मुलींचा निर्णय आत्ताच चुकताना बदलताना पाहायला मिळू लागला. आता सहज विचार करतात मुली आणि लगेचच चर्चा चालू होते, आमचं प्रेम आहे आणि आम्ही आता लग्न करायला निघून जाणार. निर्णय घेण्याचं वय नसतं म्हणून त्यांचा निर्णय चुकतो आणि पुढे जन्मभर पश्चातापात घालवावं लागतं. आणि म्हणून आई वडिलांवर आपली भिस्त ठेवली पाहिजे. आई वडिलांवर निर्णय सोपवला पाहिजे. आई वडील कधीही मुला मुलींचं अहित चिंतत नसतात. बघा, आता सगळ्यात जास्त काळजी मुलीच्या आई वडिलांकडे. काळजी म्हणण्यापेक्षा अटी सुद्धा कोणाकडे आहेत? सगळ्यात जास्त अट बैठकीला बसताना मुलींकडचे आहे. आता मी कधी या विषयात नसतो पण कानावर येते चर्चा. मुलीकडचे मुलाचा निरोप आला, मुलगा नोकरीला आहे का? पहिला प्रश्न पूर्ण झाला, शेती आहे का? दुसरा प्रश्न बघा, खंदारीने सांगितलं. दुसरा प्रश्न, नोकरी सुद्धा पाहिजे, शेती सुद्धा पाहिजे. शेती करायला नकोय पण शेती पाहिजे. नोकरी गेली तर काय करावं? नोकरी आहे, शेती आहे. मध्यस्थी माणूस कधीच सांगत नाही मुलगा व्यसनी आहे म्हणून. बघा तुम्ही बारकाई, आता 100 99 मुलं व्यसनी आहे. एका तरी मध्यस्थीनं सांगितलं का हो मुलगा व्यसनी आहे म्हणून? शेती भरपूर आहे, नोकरी चांगली आहे, मुलगा व्यसनी आहे. चालतं का? पण हे लग्न झाल्यावर कळतं. मग म्हणतो जाऊ दे, आपलं कर्म आहे. मग कर्माला दोष देतो आपण. आई वडिलांवर भिस्त ठेवली पाहिजे, पण मुलींकडच्यांनी सुद्धा मुलीच्या कल्याणाचा विचार करावा, अटीचा विचार करू नये. माझं चिंतन कौसल्या माता चालू आहे बरं का. तुम्ही म्हणाल हा विषय महाराजांनी कार्यक्रमात कसा आणला? जाता जाता थोडे संस्कार करावे लागतात. कारण आता मुलं कमी, मुली जास्त आहेत. आता मुलं हिंडाई लागली. कशासाठी? नोकरीसाठी. चला ठीक आहे. कौसल्या मातेला एका दानवाने, राक्षसाने तिथून पळवून नेलं. कौसल्याच्या पित्याला वाटलं की आता काय करावं, आपलं नाव जाणार, काय करावं. आणि म्हणून विवाहामध्ये कौसल्याची लहान बहीण सुमित्रा, तिला उभं केलं. तिच्या बरोबर लग्न लावून दिलं. दशरथ राजाला माहित नाही. लग्न सोहळा पार पडला, ही मंडळी निघाली आणि हे जात असताना पुन्हा दुसऱ्या दानवाला सांगितलं लग्न कसं काय झालं. त्या ठिकाणी वारं इतकं जोरामध्ये चालू झालं, वारं सुटलेलं आहे. आणि ते वारं आणि हे सगळीच्या सगळे लग्नातून निघालेले वराडी समुद्राच्या दिशेने येत होते. आणि ते समुद्राच्या दिशेने येत असताना एका नावेमध्ये बसून ते निघाले. ती नाव समुद्रामध्ये पालथी झाली आणि समुद्राच्या लाटा जोरजोरात उडू लागल्या. जोरजोरामध्ये त्या लाटा चालू आहेत आणि त्या लाटांमध्ये एका दगडावर दशरथ राजा सुमित्रा दोघच गेले. बाकी सगळे इतर ठिकाणी गेलेले असताना हे दोघेच तिथं.
तिथून इकडं अलीकडं आणायला तिथं दुसरं कोणीच येईना. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. जी पेटी टाकली होती ती पेटी लाठेच्या योगानं त्या दगडाजवळ आली. 2 दिवस त्यांना काही खायला मिळालं नाही म्हणून सुमित्रा मातेनं ती पेटी जवळ ओढली, काहीतरी मिळेल. आणि ती पेटी उघडल्याबरोबर त्यात कौसल्या माता होती. सुमित्रा मातेला आश्चर्य वाटलं. कौसल्या मातेला बाहेर काढलं. आता तिथं 3 झाले. तिथं एक नावाडी आला. तो नावाडी म्हणायला लागला, मी तुम्हाला घेऊन जातो, पण पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. त्या नावाड्याने परिचय विचारला आणि तो परिचय सांगायला लागल्याबरोबर दशरथ राजाने सांगितलं, अयोध्या नरेश, अयोध्येचा राजा दशरथ. नावाड्याने सांगितलं, मी काही तुम्हाला नेणार नाही, तुम्ही इथंच बसा, कोण नेईल त्याच्या बरोबर जा. दशरथ राजा म्हणू लागला, अरे आम्हाला सहाय्याची गरज आहे, तू मागेल तेवढे धन मी द्यायला तयार आहे. त्यानं सांगितलं, धन कुणाला पाहिजे, मला धन नको आहे, पण मी तुम्हाला घेऊन जाणार नाही. दशरथ राजा विचारू लागले, कारण तरी सांग, कारण माझ्याकडून असा कधीच अपराध घडला नाही, कधीच माझ्याकडून चुका घडल्या नाहीत, कधी मी कुणाचा द्वेष केला नाही, तिरस्कार केला नाही. आणि या भूमिकेतून दशरथ राजा बोलू लागला. आणि दशरथ राजा बोलत असताना तो सांगू लागला, तुमचं काही असो पण मी तुम्हाला नेणार नाही. तो विचारू लागला की कारण तरी सांगा. त्याने सांगितलं, तुम्हाला पहिल्या विवाहाचा प्रस्ताव आला तो कुठून आला? कैकेयीकडून आला. मी त्या गावचा आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला नेणार नाही. याने सांगितलं, आता आम्ही पत्रिका बघितली, पत्रिकेनुसार आम्ही निर्णय केला. आपण दशरथ राजाच्या विवाहाचा विचार करत होतो आणि त्यामध्ये दशरथ राजाला समुद्रातून बाहेर काढायला नावाड्यानं विरोध केला. दशरथ राजाने सांगितलं, तू जे सांगशील ते मी ऐकायला तयार आहे, पण आम्हाला इथून घेऊन चल. त्यानं सांगितलं, माझी एकच अट आहे, मी तुम्हाला इथून कैकेयीकडे घेऊन जाणार, तिच्या बरोबर तुम्ही विवाह करायचा तरच घेऊन जाणार. दशरथ राजाने विचार केला की इथं बसून आयुष्य घालवण्यापेक्षा कैकेयी बरोबर विवाह केलेला कधीही चांगला राहील, आणि म्हणून त्यांनी शब्द दिला. आणि दशरथ राजाला सुमित्रा माता कौसल्या माते बरोबर नावेमधून त्या नावाड्याने आणलं. तसं कैकेयी देश नगरीमध्ये राजेसाहेबाच्या दरबारात आणलं आणि तिथं कैकेयी बरोबर त्यांचा विवाह संपन्न झाला. दशरथ राजाला अशा पद्धतीनं 3 पत्नी त्यांना प्राप्त झाल्या. आणि त्या 3 पत्नी प्राप्त होत असताना कौसल्या माता, सुमित्रा माता आणि कैकेयी माता, यामध्ये कौसल्या मातेच्या पोटी प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतला. प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि अनेकांना वाटायला लागले की आपण देवाचं दर्शन घ्यावं. देवदर्शनाचं सामर्थ्य असं आहे, भेद्यते हृदय ग्रंथी, हृदय ग्रंथीचं भेदन करण्याचं सामर्थ्य देवदर्शनात आहे. अनेकांना वाटायला लागलं आपण देवाचं दर्शन करावं. एवढी गर्दी झाली, एवढी गर्दी झाली, दशरथ राजाला सुद्धा त्या गर्दीतनं पुढं कुणी वाट करून देईना. प्रत्येकाला वाटायला लागलं आपल्याला पहिल्यांदा
दर्शन मिळावं, आपल्याला पहिल्यांदा दर्शन मिळावं. इकडं कैलासावरून भगवान महादेव मानवाचं रूप घेऊन अयोध्येमध्ये आले. काकभूषुंडी मानवाचा देह, मनुष्य देह घेऊन भगवान शंकराबरोबर अयोध्येत आले. दशरथ राजाच्या वाड्यामध्ये कौसल्या मातेच्या गर्भगृहाकडे निघाले, पण गर्दीच्या धक्काबुक्कीनं असं काही बाहेर फेकले, शरयू नदीच्या वाळवंटात येऊन पडले. महादेवाला काकभूषुंडी म्हणायला लागले, देवा आता कसं करायचं? आपण दर्शनासाठी आलोय, दर्शन तर मिळत नाही, काय करावं आता? दर्शनासाठी अट्टहास करायचाय, किती करावा? महादेवाला सुद्धा दर्शन मिळेना. महादेवानी शरयू मातेची प्रार्थना करायला सुरुवात केली, आम्हाला दर्शन घडवा. देव दर्शनासाठी आम्ही इथं आलोय, दर्शन घडवा. काकभूषुंडीने सांगितलं, आपल्याला काहीतरी लीला करावी लागेल. अयोध्येच्या एका चौकामध्ये महादेव ज्योतिषी झाले आणि काकभूषुंडी त्यांचे सेवक झाले. येणाऱ्या प्रत्येकाचं भविष्य बघायचं. जो कोणी भविष्य बघायला येईल त्याला त्याचं भविष्य अचूक सांगायला लागले. आता देवादी देव आहे, चेहरा बघितला की तिकडच्या 7 पिढ्या आणि इकडच्या. महादेवाला काय अडचण आहे भविष्याची? सगळ्याला वाटायला लागलं भविष्य खूप चांगलं सांगतात. आतापर्यंत कोणी असं भविष्य सांगितलेलं नाही. ही चर्चा पोचली कौसल्या मातेपर्यंत. कौसल्या मातेनं आपली एक दासी पाठवली. त्या दासी बरोबर सैनिक, इतर दासदाशी आणि तो लवाजमा त्या चौकात आला. तोपर्यंत दुपार होऊन गेली होती. महादेव काकभूषुंडीला म्हणू लागले, ऊन एवढं तापायला लागलेलं, घाम यायला लागला, कुठपर्यंत वाट बघायची? किती जणांचं भविष्य सांगावं लागेल? देवाच्या दर्शनासाठी इतरांचं भविष्य सांगण्याची वेळ आली, कुठपर्यंत बसावं लागणार आहे? काकभूषुंडी म्हणायला लागले, देवा आता हे पात्र घेतलंय, हे वटवावं लागणार आहे, नाहीतर पात्र अर्धवट सोडून चालणार का? चालेल, चालणार नाही. आणि म्हणून ते दोघे पुन्हा ज्योतिष बघत असताना लवाजमा आला. महादेवाने काकभूषुंडीला विचारलं, बहुतेक हे राजवाड्यातनं चालेल, म्हणजे नक्की काहीतरी संदेश असेल. विचारलं त्यांना, हे कोण आहे? कौसल्या मातेची प्रमुख दाशी आहे. त्या दाशीनं विचारलं की हे ज्योतिषी आहेत? हो ज्योतिषी आहेत. ज्योतिष बरोबर सांगतात, नजर सुद्धा काढतात, आणि त्यामुळे यांना आपल्याला कौसल्या मातेच्या गर्भगृहाकडे न्यावं लागेल. महादेवाला वाटलं त्याच्यासाठी तरी इतका अट्टहास केलाय, चला जाऊया. आणि म्हणून काकभूषुंडी बरोबर त्या दासदाशींबरोबर महादेव कौसल्या मातेच्या गर्भगृहाकडे आले. कौसल्या मातेला सांगितलं, निरोप दिला. कौसल्या माता आली, पाया पडून दर्शन घेऊन विचारू लागली. महादेव मनामध्ये म्हणू लागले, आईसाहेब एकट्याच आल्या, देवाला आणायला आणखीन वेळ का लावताय? आम्ही दर्शनासाठी एवढे आतुर आहोत आणि देवाला का आणलं नाही? कौसल्या माता पहिल्यांदा खात्री करायला आली की खरंच ज्योतिषी आहेत का. महादेवानी कौसल्या मातेच्या कपाळावर पाहून कौसल्येचं भविष्य सांगायला सुरुवात केली. आता ज्याचं त्याचं भविष्य ज्याच्या त्याला चांगलं माहित असतं. 4थ्या वर्षी पाय घसरून पडलो, कुठं लागलं, ज्याचं त्याचं भविष्य ज्याच्या त्याला चांगलं माहित असतं. कौसल्या मातेला तिचं भविष्य सांगितल्या बरोबर तिनं सांगितलं, ज्योतिष चांगले आहेत, बरोबर ओळखतात, देवाला घेऊन या. महादेव म्हणायला लागले, देवा किती वाट बघता, बघायला लावता, दर्शनासाठी किती आतुर आहे.
दर्शन मिळावं म्हणून किती अट्टहास केला. देवाचा देव ज्योतिष सांगण्यासाठी चौकामध्ये बसून येईल त्याला ज्योतिष सांगू लागला फक्त देव दर्शनासाठी. आणि तुम्ही अजून पण दर्शन देत नाही देवा. प्रभू रामचंद्रांना बाहेर आणलं, महादेवाच्या मांडीवर दिल्याबरोबर देवाने हसायला सुरुवात केली. कौसल्या मातेला वाटलं महाराज किती मोठे. देवाला मांडीवर दिल्याबरोबर हसायला सुरुवात केली. किती मोठा अधिकार आहे यांचा. त्यांना सांगितलं माझ्या बाळाचं भविष्य सांगा. प्रत्येक आईला वाटतं आपल्या बाळाचं भविष्य आपण ऐकावं आणि प्रत्येक आईला वाटतं की आपल्या बाळाचं भविष्य चांगलंच सांगावं. असू दे नाहीतर असं प्रत्येक आईला वाटतं की आपल्या बाळाचं भविष्य अनुकूल सांगावं, चांगलं सांगावं. पण खरं तर तिथं कौसल्या मातेला तिच्या बाळाचं भविष्य सांगायला पण देव आहे आणि ज्याचं सांगायचंय तोही देवच आहे. दोन देवांची भेट कौसल्या मातेच्या गर्भगृहामध्ये. महादेवाने देवाला मांडीवर घेतलं, डोळे भरून पाहिलं आणि देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात केली. देवाचं भविष्य सांगायला सुरुवात केली. महादेवाने सांगितलं यांच्या वयाच्या 15व्या वर्षी दाढीवाले महाराज येतील आणि ते यांना घेऊन जातील. कौसल्या माता म्हणायला लागली महाराज शुभ शुभ सांगा, चांगलं सांगा काहीतरी, असं अशुभ काहीतरी सांगू नका. नाहीतर इथून पुढं दाढीवाल्या एकाही महाराजाला आमच्या वाड्यात येऊ देणार नाही. आता ते दाढीवाले महाराज येतील यांना घेऊन जातील असं म्हटल्यानंतर आमच्या वाड्यात येऊ देऊ का आम्ही. त्यांनी सांगितलं दाढीवाले महाराज येतील, घेऊन जातील, पण ते यांचा विवाह करूनच आणतील. हा मग पुढचं सांगा. आता पुढचं सांगा काय होणार आहे. देवानी पुढचं भविष्य ओळखलं, लक्षात आलं. त्याच्या पुढं राज्याभिषेकाचा दिवस निश्चित होईल आणि यांना वनवास सुरू होईल. हे कसं सांगायचं. लगे महादेवाने आपला विचार बदलला. आई साहेब यांच्या हस्तरेषा अजून कोवळे आहेत. हे बाळ आहे, हस्तरेषा आणखीन व्यवस्थित दिसत नाही. मी वारंवार येत जाईन, त्या निमित्तानं मला दर्शन मिळेल. आणि आता काही मी हे भविष्य सांगणार, पुढचं सांगणार नाही. पुन्हा आल्यानंतर पुढचं भविष्य सांगेल. महादेवाने काकभूषंडीला सांगितलं की आजच्या दर्शनासाठी एवढं बस झालं म्हटले. आता पुढचं पान आपण पुढच्या वेळेला बघू. आणि म्हणून महादेवाने तिथं डोळे भरून देवाचं दर्शन घेतलं, देवाला धन्यवाद दिले, देवाचा श्रद्धापूर्वक गौरव केला आणि महादेव तिथून निघाले. असाच काही काळ जात होता. अनेक साधू महात्मे दशरथ राजाच्या वाड्याकडे यायचे, भिक्षा मागायला यायचे आणि भिक्षा न मागता उभं राहायचे. मध्येच एखाद्या वेळेला कौसल्या मातेचं लक्ष जायचं, सुमित्रा मातेचं लक्ष जायचं आणि त्या विचारायच्या तुम्ही भिक्षा मागायला आलात आणि भिक्षा का मागितली नाही. नाही, विसरून गेलो आम्ही भिक्षा मागायचं. त्यांना वाटायचं की भिक्षा मागितली लगेच दिली तर जावं लागेल. भिक्षेला वेळ लागला, जाता जाता जर देवाचं दर्शन झालं तर जन्माचं सार्थक होईल. आणि म्हणून भिक्षा मागण्यासाठी त्या वाड्याच्या समोर येऊन तासन तास अनेक साधू महात्मे उभे राहत होते. असा काही काळ त्यांचा गेला आणि त्यांनी अस्त्रविद्या शस्त्रविद्या अवगत केली. अश्वारूढ होणं, हत्तीवर बसणं, ही सगळी विद्या त्यांनी घ्यायला सुरुवात केली. आणि दशरथ राजाला प्रभू रामचंद्रांचा खूप लळा लागला होता. बालपणातलं एक चरित्र जाता जाता सांगून जातो. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण आणि राम यांचं एकमेकावर इतकं प्रेम, यांचं नातं शब्दातून व्यक्त होत नाही, इतकं प्रेम या चार भावंडांचं एकमेकावर. पण वास्तविक पाहता हे चारही भाऊ, त्या चार भावामध्ये
राम, लक्ष्मण, भरत हे सावत्र भाऊ आहेत, पण यांचं प्रेम सख्या भावापेक्षा जास्त होत. चरित्र असं मांडलं जातं, बालपणामध्ये लक्ष्मणाने रडायला सुरुवात केली. लक्ष्मण खूप रडू लागल्यानंतर सुमित्रा माता समजवून सांगू लागली, वेगवेगळे प्रयत्न करू लागली. दूध पाजणं, पाणी पाजणं, औषध देणं, प्रत्येक प्रयत्न केला, पण लक्ष्मणाचं रडणं काही थांबलं नाही. चरित्र असं सांगितलं जातं की लक्ष्मणाला शेवटी जास्त रडाई लागल्यामुळे रामाजवळ आणलं. प्रभू रामचंद्र ही लहान आणि लक्ष्मण ही लहान. प्रभू रामचंद्रांच्या चरणाजवळ त्यांना झोपवलं आणि लक्ष्मणाने रडणं थांबवलं. जन्मल्यापासून प्रभू चरणाची ओढ असलेले लक्ष्मण, जन्मल्यापासून बंधू प्रेमाची ओढ असलेले भरत, आणि हे एकमेकावर प्रेम करत वाढत होते. आणि वाढत असताना प्रभू रामचंद्रांचं 15 वय असताना त्या ठिकाणी विश्वामित्रांचं येणं झालं. विश्वामित्राने वनामध्ये पर्णकुटी स्थापन केली होती. त्या पर्णकुटीमध्ये यज्ञाचं आयोजन केलं. मारीच आणि सुबाहू नावाचे राक्षस होते आणि त्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्या त्रासामुळे आपल्याला यज्ञ करता येणार नाही आणि म्हणून विश्वामित्राने विचार केला की आपण दशरथ राजाला मदत मागू. विश्वामित्र आले, राजवाड्याच्या बाहेर आले आणि त्यांनी निरोप दिला. दशरथ राजा राजसिंहासनावर होते. सेवक आला आणि त्या सेवकाने येऊन त्यांना सांगितलं की बाहेर एक महात्मे आले, साधू आले आणि ते नाव सांगतायत विश्वामित्र. दशरथ राजा घाबरले, इतका मोठा महात्मा, आणि बाहेर वाट पाहत उभं केलं. ताबडतोब दशरथ राजा, वशिष्ठ ऋषी, सगळे सेवक विश्वामित्राच्या स्वागताला बाहेर आले. त्यांनी त्यांचं स्वागत केलं, आतमध्ये आणलं, सिंहासन दिलं, यथायोग्य पूजा केली, सन्मान केला आणि येण्याचं कारण विचारायला सुरुवात केली. विश्वामित्राचा त्या ठिकाणी दशरथ राजांनी गौरव करत असताना स्तुती केली. विश्वामित्र म्हणजे सामान्य नाही. विश्वामित्राची तपश्चर्या इतकी मोठी होती, ब्रह्मदेवाने ही जी सृष्टी निर्माण केली, या सृष्टीला प्रतिसृष्टी करण्याचं नियोजन विश्वामित्रानं सुरू केलं. इतका महान महात्मा म्हणजे विश्वामित्र. आता आपल्याकडे गाय आहे, गाय, देशी गाय. या गायीकडे बघून विश्वामित्राने गाय तयार करायला सुरुवात केली आणि तिचं रूपांतर झालं म्हैस. आता जी म्हैस आहे ही विश्वामित्रानं तयार केलेल्या सृष्टीतली आहे. बैल हा ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला आहे, रेडा विश्वामित्राच्या सृष्टीतला आहे. म्हणून आपल्याकडे बैल ही उपमा देत नाहीत, रेडा ही उपमा देतात. ब्रह्मदेवाची सृष्टी त्रासदायक नाही, म्हणजेच ईश सृष्टी त्रासदायक नाही, जीव सृष्टी त्रासदायक आहे. विश्वामित्रा बरोबरचा त्या ठिकाणी गौरव झाला. येण्याचं कारण दशरथ राजाने विचारलं. विश्वामित्र हे कारण सांगू लागले की मी यज्ञ करायचं नियोजन केलेलं आहे, पण मला त्रास होतोय, काही दानव त्रास देत आहेत. दशरथ राजा म्हणू लागला, कोणते दानव आहेत मला सांगा, मी त्यांच्यापासून तुमचं संरक्षण करून देईन. विश्वामित्र म्हणू लागले, तुम्ही संरक्षण नकोय मला, तुमचा सुकुमार असलेला तरुण ज्येष्ठ पुत्र राम आणि लक्ष्मण हे दोघे मला द्या. त्यांना मी माझ्या बरोबर घेऊन जातो, यज्ञ मंडपात त्यांना उभं करतो
आणि त्यांच्याकडून त्या यज्ञाचं संरक्षण करून घेण्याचं काम मी करेन, फक्त माझ्याकडे त्यांना सोपवा. दशरथ राजाला कंप सुटला, शब्द अस्पष्ट येऊ लागले. दशरथ राजा घाबरला. विश्वामित्राला नाही म्हणावं तर विश्वामित्र शाप देतील, हो म्हणावं तर रामावर प्रेम अपाट होत, खूप प्रेम. आणि रामाला द्यावं कसं द्यावं, कारण मायावी राक्षस 15 वर्षातल्या रामाला मारता येतील का? आणखीन त्याला युद्ध कलेचं तेवढं ज्ञान नाही. आणि रामाला कसं सोपवावं हा विचार दशरथ राजा करू लागले. दशरथ राजाने विश्वामित्राला सांगितलं, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे, मी काही सैनिक द्यायला तयार आहे, दानवांकडून तुमची सुरक्षा करून देईन. विश्वामित्राने सांगितलं ते काहीच नकोय, कारण विश्वामित्र हे हट्टी आहेत. आता त्यांचा हट्ट सांगायचा म्हटलं तर 3 तास कमी पडतील. त्यांनी वशिष्ठांबरोबर सुद्धा हट्ट केलेला आहे, ब्रह्मदेवाबरोबर हट्ट केलेला आहे. विश्वामित्र हे हट्टी आहेत. मग विश्वामित्रच हट्टी आहेत का आपल्या घरात पण कोण कोण हट्टी असतो? हट्ट इतका असतो घरातल्या सगळ्याला वाटतं या हट्टामुळे आपल्याला डबल जेवण मिळालं, तरी आपला हट्ट काही सुटत नाही. विश्वामित्राने दशरथ राजाला सांगितलं, नाही म्हटले, मला द्यायचं असेल तर रामाला दे, नाही तर मी निघालो. वशिष्ठाने दशरथ राजाची समजूत काढायला सुरुवात केली. राजे, आपण महान महात्मे आहात, आपली कीर्ती पसरलेली आहे, स्वर्गामध्ये सुद्धा तुमची कीर्ती आहे, आणि तुम्ही यांना विनमुख पाठवताय, असं करू नका. त्यावेळेला दशरथ राजा म्हणू लागले, वशिष्ठांनी त्या दानवांना शाप दिला तरी ते मरतील, रामाला घेऊन जायची काय गरज आहे? रामाला घेऊन जावंच लागेल का, असा विचार त्या ठिकाणी चालू झाला. आता विश्वामित्राचं चरित्र म्हटलं की आपल्याला हरिश्चंद्र राजा आठवतो. हरिश्चंद्र राजाचं चरित्र खूप मोठं आहे, आणि ती सगळी परीक्षा कोणी घेतली? विश्वामित्राने घेतली. या विश्वामित्राने तांदूळ मंत्रून जरी राक्षसांवर टाकले तरी ते मरणार आहेत, रामाला न्यायची काय गरज आहे? परंतु विश्वामित्राने सांगितलं, नको असेल तर सांगा, पण मी रामाला घेऊन जाणार. वशिष्ठांनी समजूत काढली आणि प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला विश्वामित्राकडे सोपवलं. विश्वामित्राने त्यांना बरोबर घेतलं आणि ते निघाले, अरण्यामध्ये आले. एके ठिकाणी अरण्य निर्मनुष्य होता, त्या ठिकाणी ताटिका नावाची राक्षसी होती. आता तिचं चरित्र खूप मोठं आहे. ती आली वादळासारखी. प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्रांना विचारलं, हे निर्मनुष्य स्थान का आहे? विश्वामित्रांनी सांगितलं, इथं ताटिका नावाची राक्षसी आहे, इथं कोणाला ठेवतच नाही, आणि म्हणून हा सगळा परिसर निर्मनुष्य आहे. त्यांचं बोलणं सुरू असताना ती नेमकी वादळाप्रमाणे आली. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, बहुतेक ताटिकाची ती आहे, आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी ताबडतोब धनुष्य बाण तयार केला, प्रत्यंचा चढवली आणि त्या ठिकाणी ताटिकेचा वध केला. विश्वामित्रांनी प्रसन्न होऊन प्रभू रामचंद्रांना काही अस्त्रविद्या दिल्या, शस्त्रविद्या दिल्या. त्यामध्ये ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, पाशुपतास्त्र, आग्नेयास्त्र, हे सगळे अस्त्र विश्वामित्रांनी त्यांना बहाल केले. पुढे येऊन यज्ञ झाला. यज्ञामध्ये सुद्धा काही राक्षस आले. मारीच राक्षसाला 100 योजन
बाणाने उडवून समुद्रात टाकून दिलं. मारीचाचा भाऊ त्याचा तिथंच वध केला. यज्ञ संपन्न झाला. विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणासमवेत बरोबर घेतलं आणि निघाले. चरित्र खूप मोठे आहे, पण मी आज सीता स्वयंवर करायचं सांगितल्यामुळं मला ते तिथपर्यंत आणायचं आहे. नाहीतर हे उद्यापर्यंत गेलं असतं आपलं. पण आज आपल्याला ते थोडक्यात आता आपण विषय पूर्ण करून पुढे जाऊया. विश्वामित्राबरोबर प्रभू रामचंद्र निघाले. जात असताना गौतम ऋषींचा आश्रम मिळाला. गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये अहिल्या शापाने दग्ध होती. गौतमांची पत्नी म्हणजे अहिल्या. तिला गौतमांनी शाप दिला होता. कारण या अहिल्याकडे इंद्रदेव गौतमांचं रूप घेऊन आले होते. चंद्रदेवाने बाक दिला होता कोंबडा होऊन, आणि म्हणून इंद्रदेवाला गौतमाने शाप दिला. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. अहिल्याला सुद्धा शाप दिला, आणि ती अहिल्या त्या ठिकाणी दगडासारखी म्हणजे दगड होऊन पाषाण होऊन पडली. तिनं सांगितलं, यात माझा काय अपराध आहे, मला उशाप हवाय. गौतमांनी सांगितलं, ज्या वेळेला देव प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये येतील, त्यांच्या चरण स्पर्शाने पुन्हा पूर्ववत देह प्राप्त होईल. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना तिथं आणलं. त्यांच्या पायाचा स्पर्श त्या पाषाणाला दगडाला झाल्याबरोबर पुन्हा त्या ठिकाणी अहिल्या माता उद्धरून प्रगट झाल्या. गौतम ऋषी तिथं समोर आले. गौतमाने अहिल्या मातेला यांनी वंदन केलं. विश्वामित्राने त्यांना दोघांनी एकमेकांना विनम्र भावाने हात जोडून नमस्कार केला, आणि ही मंडळी पुढे निघाली. जनक राजाच्या दरबाराकडे आले. जनक राजाला निरोप दिला. जनक राजाने सांगितलं, ठीक आहे, हे अयोध्येचे राजकुमार असतील तर त्यांनी स्वयंवराचं आयोजन केलं. स्वयंवराचं आयोजन का झालं, कसं केलं, याचाही विचार आहे. अयोध्येला स्वयंवराचा निरोप देत नव्हते. का देत नव्हते? निरोप देत नव्हते म्हणूनच विश्वामित्राने रामाला बरोबर आणलं होतं. बघा, ही ईश्वर लीला आहे. आणि त्या भूमिकेतून सगळ्या जनक नगरीमध्ये चर्चा पसरली की अयोध्येचे राजकुमार आपल्या जनक नगरीमध्ये आले. सीता स्वयंवरासाठी त्यांनी सर्वांना निरोप दिले. अनेक राजे महाराजे आले. स्वर्गातील देव राजा होऊन आले. काही दानव राजाच्या रूपामध्ये येऊन बसले. आणि तिथं अट होती, शिवधनुष्य उचलायचा, प्रत्यंचा लावायची, आणि तो शिवधनुष्य भंग करायचा. हा शिवधनुष्य भगवान परशुरामाने जनक राजाला दिला होता. शिवधनुष्य 8-8, 10-10 जणाला उचलत नव्हता. एकाला तर उचलत नव्हताच. त्याला आणण्यासाठी 8 चाकाचं नियोजन होतं, ढकलत आणायचं. आताच्या भाषेत सांगायचं झालं तर कंटेनर. 8-8 चाकाच्या कंटेनर मध्ये आपण रथ आणतो, ध्वजा आणतो, मूर्ती आणतो कंटेनर मध्ये. तसा शिवधनुष्य जनक राजांनी सेवकांमार्फत दरबारामध्ये मागवला. विश्वामित्र प्रभू रामचंद्र समवेत लक्ष्मणाला घेऊन दरबारामध्ये आले. अस्वस्थ झाले. आणि त्या ठिकाणी अनेक राजे महाराजे आले. या राजे महाराजांचं त्या ठिकाणी शिवधनुष्याच्या अनुषंगाने विचार चालू झाला. चरित्र असं सांगितलं जातं 10,000 राजे आले होते. किती राजे? 10,000. एकाला पण साधा तो धनुष्य हल्ला नाही, उचलता तर आला नाही, पण हल्ला सुद्धा नाही. प्रत्येक राजा धनुष्य उचलायला उठायचा
आपल्या कुलदेवतेला वंदन करायचा आणि कुलदेवतेला सांगायचं की माझ्यावर आशीर्वाद करा, कृपा करा, मला हा धनुष्य हलू द्या, उचलू द्या, कारण माझा जानकी बरोबर विवाह होईल, मला धनुष्य उचलायला तुम्ही आशीर्वाद द्या. एक राजा आपल्या कुलदेवतेला वंदन करायला लागले की 10,000 बाकीचे त्यांच्या त्यांच्या कुलदेवतेला काय वंदन करत असतील हो? काय करत असतील? याला उचलू देऊ नको. आपल्याकडं असंच असतं. मग आता कुलदेवतेनं एकाच ऐकायचं का 10,000 ऐकायचं? एकाला सुद्धा तो शिवधनुष्य उचलता येईना. चरित्र असं सांगितलं जातं, रावण धनुष्याला बघून खाली बसला, त्यानं हात सुद्धा लावला नाही असं ग्रंथात सांगितलं जातं. पण आपल्या समोर चरित्रातून मांडलं जातं की रावणाने अट्टहास केला, त्याचा मुकुट खाली पडला, रावण खाली पडला, रावणाला तो धनुष्य उचलता आला नाही. रावण हा शिवभक्त आहे म्हणून सगळ्याला वाटत होतं शिवधनुष्य तो उचलेल, कारण 10 भाऊ असलेला रावण, 20 भाऊ असलेला, 10 शीर असलेला, रावणाला तोंड किती? 10. बोलत किती असेल हो? आपल्याला एक असतं तर, पण रावणाचं एक आहे, एकट्यानंच भजन. एका तोंडाने अभंग, एका तोंडाने पखवाज, एका तोंडाने पेटी. अंदाज आता करत असेल न करत असेल हा भाग वेगळा आहे, पण रावणाला भजनाला दुसरं मंडळ आणायची गरज नाही. भजनी मंडळ एकटाच. 20 हात असताना सुद्धा रावणाने लक्षात घेतलं आपण हा धनुष्य उचलू शकत नाही. काही ज्ञानी मंडळी जागेवर उठले, उभा राहिले, हात जोडून शिवधनुष्याला तिथूनच वंदन करून खाली बसले, कारण ते म्हणू लागले की आम्ही हा शिवधनुष्य उचलणार नाही. जानकी ही या पृथ्वी मातेची कन्या आहे आणि आम्ही राजे आहोत, म्हणजे या पृथ्वीचे पती आहोत. जानकी आमची कन्या, कन्येला आम्ही आशीर्वाद दिला पाहिजे म्हणून आम्ही धनुष्य उचलणार नाही. ज्ञानी मंडळी तिथं धनुष्य स्वयंवरात आले पण उचलायला आले नाहीत. या सगळ्यांचा प्रयत्न झाला. प्रभू रामचंद्र शांत होते. शहाण्या मंडळीने नेहमी शांतच राहिलं पाहिजे, पण बरीच मंडळी शांत राहणाऱ्याला शांतच राहू देत नाहीत. असं जनक नगरीमध्ये होऊ लागलं. जनक राजा म्हणू लागला, या माझ्या दरबारामध्ये या पृथ्वीवर एक सुद्धा शूरवीर नाही का? एक योद्धा नाही जो माझ्या जानकी बरोबर विवाह करे? एक सुद्धा शूर नाही. हे बोलणं लक्ष्मणाने रामाने ऐकलं, शांत राहिले. पुन्हा जनक राजाला राग आला आणि जनक राजाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. माझ्या या राज्यामध्ये पृथ्वीवर एक सुद्धा शूर नाही का? लक्ष्मणाला आता राग आवरला नाही आणि लक्ष्मणाने मोठ्या आवेशामध्ये उभारून बोलायला सुरुवात केली. हे जनका, शूरवीर नाही असं नाही, आम्ही आज्ञाधारक आहोत. मला माझ्या स्वामींनी आज्ञा द्यायला अवकाश. हा धनुष्य उचलायचा सोडा, लहान मुलं खेळण्यामध्ये जसा मोडतात तसा इथं मोडून दाखवतो. शिवधनुष्याचं घेऊन काय बसला? मातीचं भांड जसं फोडतात तसं ब्रह्मांड फोडण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. आणि तुम्ही शूरवीर आहात का?
असा प्रश्न दरबारामध्ये आमच्या स्वामी समोर रामासमोर मांडताय. लक्ष्मणाचा आवेश इतका मोठा होता. रामांनी लक्ष्मणाला शांत करायला सुरुवात केली. विश्वामित्रांनी लक्ष्मणाला खाली बसवलं आणि त्यावेळेला विश्वामित्राच्या लक्षात आलं की आता वेळ आलीये कशाची, कथा संपवण्याची. विश्वामित्राने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, हा धनुष्य आपण घ्या आणि हा पण पूर्ण करा. प्रभू रामचंद्र जागेवरून उठले, विश्वामित्राला हात जोडून विनम्र भावाने वंदन केलं. शिवधनुष्याकडे आले, शिवधनुष्याला वंदन केलं. शिवधनुष्याला वंदन करत असताना महादेवालाही वंदन केलं की हा धनुष्य आपला आहे आणि आता तो मी उचलतोय कारण इथं तो पण आहे. आदरपूर्वक हा मला घ्यायचा आहे आणि म्हणून मी आपल्याला वंदन करून हा उचलण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्या धनुष्याला वंदन करून सहज धनुष्य उचलला. काही अट्टास लागला नाही. धनुष्य जसा उचलला तसा कडकडाट झाला. त्या धनुष्याची प्रत्यंच्या चढवाईला सुरुवात केली आणि एकच आवाज झाला. तो आवाज ब्रह्मांडामध्ये निनादू लागला. या आवाजाच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं, सूर्याच्या घोड्यांनी दिशाच बदलली. आवाज इतका मोठा झाला की त्या आवाजाने देवदेवता घाबरून गेले. हा आवाज त्रिभुवनामध्ये दुमदुमू लागला आणि या आवाजाने तिथं असलेल्या सर्वांना कानाला कांटाळ्या बसाव्या अशा पद्धतीचा तो आवाज होता. प्रभू रामचंद्रांनी प्रत्यंच्या चढवाईला सुरुवात केली. त्या धनुष्याचे 2 तुकडे झाले. धनुष्याचा भंग झाला आणि तिथं एकच जय जयकार सुरू झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. जय जयकार झाला आणि त्या जय जयकारामध्ये सीता मातेला सांगितलं की प्रभू रामचंद्रांना तुम्ही हार अर्पण करून हा स्वयंवराचा पण पूर्ण झाला आणि तुम्ही त्यांना स्वीकारा. आणि अशा पद्धतीने हे सीता स्वयंवर हा विवाह या ठिकाणी आपण आता संपन्न करतोय. यातलं काही चरित्र आहे, आणखी ते चरित्र आपण उद्या पाहणार आहोत. पण आता थोडासा आपल्या सगळ्याला हा आनंद पण घ्यायचा आहे आणि यामध्ये सर्वांना सहभागी व्हायचंय. सर्वजण उठून उभे राहा आणि सर्वजण उठून उभे राहा. आपल्याला स्वयंवरातला आनंद उड्या मारून घ्यायचा आहे. या पंढरपुरात, या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाजिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं बाजिंग लगीन देवाच लागत. या पंढरपुरात, या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाजिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं बाजिंग लगीन देवाच लागत. या पंढरपुरात, या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत सोन्याचं बाजिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं बाजिंग लगीन देवाच लागत. या पंढरपुरात बाई वाजत गाजत सोन्याचं बाजिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं बाजिंग लगीन देवाच लागत. राजा भीमराजे होती रुक्मिणी उपवर,
स्वयंवराच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी थोडस चिंतन करत होतो. देवाचं स्वयंवर ज्या क्षणाला झालं तो क्षण अतिशय महत्वाचा आणि भाग्याचा क्षण होता. कारण जानकी मातेचा विवाह प्रभू रामचंद्रांबरोबर हा विधिलिखित आहे. आणि म्हणून अयोध्येला निरोप नसताना सुद्धा या राजकुमारांना म्हणजेच राम लक्ष्मण यांना विश्वामित्र जनक राजाच्या स्वयंवरामध्ये घेऊन गेले. आता त्या ठिकाणी अयोध्येला निरोप का जात नव्हता? खर तर स्वयंवराचा नियम आहे की हा निरोप सर्वांना दिलाच पाहिजे. एकाला एक असं या स्वयंवरामध्ये होत नसतं. हा, घरी लग्न असेल तर पत्रिका कोणाला द्यायची हे आपण ठरवतो. अमुक अमक्याला पत्रिका देणार ठरवतो आपण. हा ठरवायचा अधिकार आहे, परंतु स्वयंवरामध्ये अधिकार नाही. सर्वांनाच निरोप द्यावा लागतो, सर्वांना बोलवावं लागत असतच. तरी सुद्धा अयोध्येला निरोप का दिला जात नव्हता? त्याच्या पाठीमागचं कारण काय? ते कारण आपण उद्या पाहणार आहोत. परंतु निरोप नसताना सुद्धा राजकुमाराची हजेरी ही ईश्वर लीला. आपलं कधी कधी घडतं असं, निरोप नसताना भजनाला आलो, निरोप नसताना कीर्तनाला आलो. घडतं कधी कधी असं. निरोप नसताना सुद्धा भजनाला कीर्तनाला जावं, पण लग्नाला जाऊ नये. निरोप नसताना लग्नाला गेल्यानंतर काय होतं याच्यासाठी सतीचं चरित्र मांडलं गेलं. दक्ष प्रजापतीच्या माध्यमातून तोही विचार बालकांडामध्ये आलेला आहे. पण ते आपण श्रीमद भागवत ग्रंथात नेहमी ऐकतोय. ती रिपीट होऊ नये म्हणून मी त्याचा विचार या ठिकाणी मांडण्यात वेळ खर्च केला नाही. परंतु निरोप नसताना कुठं जावं, निरोप असताना कुठं जावं? तर स्वयंवरामध्ये विश्वामित्रांनी यांना बोलावलं आणि जनक राजाला सूचना दिली. त्या सूचनेनुसार राम लक्ष्मण स्वयंवरामध्ये उपस्थित झाले. यात एक शंका मांडतो. जनक राजा हा विवेकी नाही, ज्ञानी. कारण जनक राजाला विदेही जनक म्हटलं जातं. आता विदेह कोणाला म्हणतात हे सगळं अध्यात्म आहे, हे सगळंच प्रवचन होईल. कारण देहात असताना विदेह अवस्था असते का? भावी का? नेमकी विदेह अवस्था म्हणजे काय? आणि हे कुणाला प्राप्त आहे? जनक राजाला. अशा ज्ञानी जनक राजाने धनुष्य उचलण्याचा पण का ठेवला? आपल्या मुलीचा हात चांगल्या विवेकी राजाला बघून त्याच्या हातात द्यावा का धनुष्य कुणीही तोडेल? एखाद्या राक्षसाकडे ताकद जास्त आहे, त्याच्याकडून तो तोडला जाऊ शकला असता. मग जनक राजाने असा पण का ठेवावा? कारण काही राक्षसांचा विचार केला. रावणाचाच. रावणाने कैलास हलवलाय. चरित्र पाहतो आपण. कैलास पर्वत हलवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो शिवधनुष्य उचलू शकणार नाही का? असा पण का ठेवला? त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. आज आपण स्वयंवराच्या अनुषंगानं याच ठिकाणी या चरित्राला पूर्णविराम देतोय.